पाळताना ठेवूनी आले घरी पेरणी देवारी ओ तशी ती पण चालते घरी पाळणार तशी ती पण चालते घरी पाळणार तशी ती पण चालते घरी पाळायला हालते ती पण चालते घरी पाळायला हालते. अरे आम्ही त्या आईची पोरं आहे जिनं कू सुजवण्याकरता जगन्नियम त्याला प्रार्थना केली मला बालक झालं पाहिजे. ते बालक झालं पेरणी डोक्यावरतीच्या रानात मालक ती पण हातोय करू काय माझं तान बाळ आहे हो. नवऱ्याला सांगितलं होतं थोडा उशीर होईल बरं मला यायला. बर पाजिला सकाळी पहिलाच पाना पाजिला सकाळी पहिलाच पाना अरे पाळण्यात गेला झोपी माझा ताना पाळण्यात गेला झोपी माझा ताना लागे मायेचा जिवाळा ओवाता ती धारा एका हातात धान्य असं लवकर शरीर शेतात आहे मन पाळण्यात आहे लागे मायेचा जिवाळा वाता ती धारा पण मन मारते घरी पाळणार ताशी ती पण चालते घरी पाळणार ती पण चालते घरी पाळायला हालते ताशी ती पण चालते घरी पाळायला हालते. कोण जाणे बाई हा गरिबी संसार. अरे आरोच्या आई वडिलांना जसं वाटतं माझ्या पोरानं भविष्य गाठावं तुमच्या माझ्या प्रत्येकाकरता या सुखी भविष्याकरता या आनंदाकरता जरा वळून बघायला असेल गावकर. हेच चित्र आहे आपल्या घरातलं 20 वर्ष अगोदरचं 40 वर्ष अगोदरचं. या चित्राच्या पलीकडचं चित्र नाही. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. माझ्या आईनं रानात केलेली कामं मला माहिती तशी तुमच्या आईनं शेतात जातानाचे कष्ट तिची मेहनत तुम्हाला माहिती. तरी काय चिकाटी असेल काय जिद्द असेल पोरा करता पोरगा जिंकण्याकरता दररोज हारतात. त्यांचं नाव आई वडील आहे. कोण जाणे बाई हा गरिबी संसार वाहते या डोई मी देशाचा हा भार राब राबुनी राब राबून राब राबुनी पिकाविते धान्य अरे या पोटाचं अन्न राब राबुनी पिकाविते धान्य या पोटाचं अन्न पोटी खाऊ घालते ताशी ती पण चालते ताशी ती पण चालते घरी पाळणा हालते ताशी ती पण चालते घरी पाळायला हालते ताशी ती पण चालते घरी पाळायला हालते. सुंदर चरण आहे शेवटचं बघा. धनी रोज येती पहाटेच्या पारी. लग्न झालं त्यावेळेला नवऱ्याचा स्वभाव वेगळा होता आणि पोरग झालं स्वभावात बदल झाला. भुकेने तापलेला नवरा जेवण मागता बरोबर 5 मिनिटाच्या आत ताट पुढे न्यावं लागायचं. पण लेकरू झालं आणि तोच कर्तबगार मालक बायकोला सांगत होता तो झोपला की शेतात काही करू नको मी भूक सहन करू शकतो. बापानं सहन केलेलं आहे लेकराकरता. धनी रोज येती पहाटेच्या पारी अरे घेऊनी शिदोरी मी जाते भर दुपारी. धन्या संगतीन धन्या संगतीन धन्या संगतीची कडी निसाकार जोंधळ्याची ती भाकर मिठा सवे चाखते ताशी ती पण चालते ताशी ती पण चालते घरी पाळणा हालते ताशी ती पण चालते घरी पाळायला
बाळताना हे भूमी अलगारी पेरणी देवावारी ओ ताजी तिफन झालं ते घरी बाळणार ते ताजी तिफन झालं ते घरी बाळणार ताशी ती पण झालते घरी पाळला हालते ताशी ती पण झालते घरी पाळला हालते अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काढी ही संत मंडळी सुखी असो. तर बीज जास्त वाटतोय असा मोकळा करा त्याला कडक करतो. अहंकाराचा वारा न लागो राजसा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. मुक्ताबाई नामो त्रिभुवन पाव मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई त्रिभुवन पावनी मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्र जननी देवाची मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पाव आदत्रयनी देवाची आदत्रयनी देवाची मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी गण गण गणात होते अनुनिलावा अंगार समर्थाने गजाननाचा समर्थाने गजाननाचा संकट जाई मार्गा गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले इति महाद्वारा हरी भेटी आकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ भक्तराज शिरोमणी स्वहस्ते ज्ञानोबारांनी ज्या संतांना पदवी बहाल केली. ज्ञानदेव म्हणे तू भक्तराज शिरोमणी असे संत शिरोमणी नामदेव महाराज महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा भगवंताकडे आयुष्याचं मागणं मागणारा म्हणा किंवा हरिभक्ताला आशीर्वाद देणारा अभंग म्हणा. विठ्ठल संकल्पित वेळी त्या अभंगाचा काहीसा भाव
काहीसं चिंतन वेळेच्या मर्यादेमध्ये मांडण्याचा निश्चितच प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. मला असं वाटतं आपल्याला सगळ्यांना श्रुत आहे, माहिती आहे, चिरंजीव आरव. खरं तर आरवचा जन्मदिवस 5 ऑगस्टला झाला. त्याची जन्मतारीख 5 ऑगस्ट है ना. परंतु सगळ्यांचा अट्टहास होता, परिवाराचा आग्रह होता, विशालदादांचा विशेष अट्टहास असल्यामुळं थोडासा आपण कार्यक्रम पुढं घेतला आणि त्याच्या जन्मदिवसाच्याच निमित्ताने आज संपूर्ण परिवाराने या गोड कार्यक्रमाचं केलेलं हे नियोजन आहे. सनातन वैदिक परंपरेमध्ये जन्माचा सोहळा साजरा करण्याचा खूप मोठा प्रघात आहे, खूप मोठी पद्धत आहे. कोणाकोणाचे झाले त्याच्या इतिहासात आपल्याला सगळं पाहता येईल. तसाच एक आदर्श वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने या सदाफळ परिवाराने ठेवला आणि वारकरी संप्रदायाच्या नियमावलीतलं कीर्तन, भजन, टाळाचा नाद, मृदंगाचा ध्वनी, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि त्या ब्रह्मरसाच्या आनंदामध्ये चिरंजीव आरव करता आयुष्याची मागणी, यशाची मागणी, कीर्तीची मागणी आणि बलाची मागणी आज परमात्म्याकडे करायची असा हा दिवस आहे. मी संपूर्ण परिवाराला मनापासून धन्यवाद देतो. त्यामध्ये प्रचंड आनंद नातवाच्या या जन्मदिवसाच्या निमित्तानं ज्यांच्या चेहऱ्यावरती आहे अशा आजोबा गोरख विश्वनाथ सदाफळ, आजी सुभद्रा गोरख सदाफळ, मोठे वडील काका अनिल गोरख सदाफळ, त्यांच्या पत्नी साक्षी अनिल सदाफळ आणि आरव ज्यांच्या पोटी जन्माला आला विशाल भाऊ, अंकिता ताई, राम सीतेची जोडी, राम सीतेची जोडी, नवनवसाचे बाळ जन्मले अशा ताईच्या पोटी, माता यस्य पतिव्रताम पिता यस्य सुचिर्भूतो. चांगली मुलं जन्माला यायला कोण पवित्र लागतं? आई पवित्र लागते, बापाचा सदाचार लागतो. आणि असा सदाचारी एक मुलगा सदाचारी परिवारात जन्माला आला तो म्हणजे विशाल गोरख सदाफळ, अंकिताताई विशाल सदाफळ. आज संपूर्ण त्यांचं कुटुंब, मग अनिल भाऊंचे सुपुत्र नमन असेल, रितिका असेल, आज बाहेरचा रिप्ले नको, इथं आरवला सगळेच आज शुभेच्छा द्यायला उपस्थित आहेत, आशीर्वाद द्यायला उपस्थित आहे. योगायोगाने श्रद्धेय तुकाराम बाबा संस्थानवरून आलेले आदरणीय बाबासुद्धा आज रघुनाथ बाबा खेडलेवरून या ठिकाणी उपस्थित आहे. मी बाबांच्या चरणी प्रणाम करतो, दंडवत करतो. खरं त्या परिवाराची स्थावर मालमत्ता मला असं वाटलं खेडल्यालाच आहे, शेती वगैरे, आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून ही मंडळी इथं विसावली. अंतःकरणपूर्वक सगळ्या उपस्थितांना प्रणाम करतो. भजन साथीला उपस्थित महाराष्ट्रातलं भजन वैभव श्रद्धे हरिभक्त परायण कैलासजी महाराज पवार, आपल्या जिल्ह्यातलं रत्न हरिभक्त परायण, त्या तालुक्यातलंही रत्न आहे की नाही, श्रद्धे भजन सम्राट शिवरामजी महाराज बोराडे, मृदंग साथीला हरिभक्त परायण श्रद्धेय बंधू दिनेशजी महाराज मोजाड, ज्यांचं महाराष्ट्रात परफेक्ट मृदंगाचं बॅलेन्स. कसा हात असावा पखावाजाचा, तरुण वादकांना, नवीन वादकांनी पाहावं त्यांच्या, हे की नाही. आनंद आहे. माझ्या राहुल महाराजांच्या संस्थेची गुरुकुलातली सगळी विद्यार्थी आहे, या सगळ्यांच्याच प्रति मनापासून धन्यवाद देतो, प्रणाम करतो. उत्तम सिस्टीम कार्यक्रमाला आहे. पुरुष मंडळींची संख्या कार्यक्रमाला भरपूर आहे. थोडं गारवा लॉन्सला बाहेर कीर्तन असल्यामुळं, पावसाचंही वातावरण असल्यामुळं आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणं चालू असल्यामुळं कदाचित महिलांच्या संख्येवर परिणाम झालेला असा. तर बाहेर असल्यामुळं महिला थोड्याशा कमी काही प्रमाणात आहे. पण या परिवाराशी संबंधित सगळ्या माता भगिनी, मात्र पुरुष मंडळी धारणगाव आहे, म्हणजे संतोष भाऊ शिवरे, निखिल दादा आहे, सिस्टीम टाकडीत आखी दिसते, पंचकेश्वर आहे, पाटोदा आहे, संभाजी दादा, ही सगळीच मंडळी आहे. भरपूर गावं, काही गावं सुटण्याची शक्यता इतकी गाव आहे. आपल्या सगळ्यांच्याच प्रति मनापासून धन्यवाद देतो, प्रणाम करतो आणि संकल्पित वेळी त्या अभंगाचा काहीसा भाव, काहीसं चिंतन वेळेच्या मर्यादेमध्ये आवरण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो. यश गाठायचं असेल तर त्या यशाकरता त्या बलाकरता आणि कीर्तीकरता सगळ्यात महत्त्वाचं आयुष्य आहे. मनुष्याला आयुष्य मिळावं, केवळ आयुष्य मिळू नये, ते लक्षणाने विभूषित मिळावं. संतांचे अभंग आयुष्याकरता प्रार्थना करणारी क्वचितच दिसतात, त्यात सगळ्यात प्रसिद्ध अभंग आहे सगळ्यात. म्हणून सहसा जन्मदिवसाला हाच अभंग घेतला जातो. त्याचा अर्थ आहे की ज्याच्या निमित्तानं ही सेवा आहे त्यांच्याकरता आयुष्य मागता आलं पाहिजे. तुमचा आपला अंदाज वेगळा आहे आणि साधू संतांच्या बोलण्याचा अंदाज वेगळा आहे. संत मनाला आलं ते बोलत नाही, आपण काय मनाला येईल तशी बोलणारी माणसं आहे. आपलं बोलणं म्हणजे थापट पसारा, एक कामाला येत नाही, एक धड नाही. त्यांचं सगळंच दळ आहे, त्यांच्या बोलण्यात ताळा आहे. आपल्या एका भाषेत सुद्धा ताळा नाही. आपण शुद्ध मराठी सुद्धा नीट बोलू शकत नाही. जर इंग्रजी रिवर्स झाली नाही तर मराठीला इंग्रजीची दिवस जातं की काय वेळ आलेली लोकांची. त्या मराठीत लोकांनी इंग्रजी घातली. पहा तुम्ही बरेच वाक्य बोलताना माणसं आवांत आहे पण साध्य होत नाही. ज्ञानाचा पांडित्याचा शब्दाचा शब्द हे ब्रह्म आहे, त्याचा आव आणून चालत नाही. समाजाच्या कल्याणाकरता जे बोलले झाली गेलेली वचन आहे, आव आणून ते होत नाही. आव आणून मनोरंजन होऊ शकतं, उद्धार जगताचं होत नाही. तुमचं माझं ज्ञान काय उद्धाराला कामाला येणारं ज्ञान आहे हो. आपल्याला येतं तरी काय कळतं आपल्याला? समोरचा काय बोलतो याचं भान नाही. एकानं गेट उघडलं, ऑफिसमध्ये जायला लागला आणि साहेब म्हटले वेट प्लीज, तो म्हटला 52 किलो. अरे बापरे, अरे ते थांब म्हणताय, तुला कळायला पाहिजे ना ते काय बोलतंय. तिची विद्यार्थ्याची परीक्षा घ्यायला आले, का रे बाबा तुझं इंग्रजी तयार आहे म्हणे. तो राम उभा, त्याला आवाज दे बरं. तो म्हटला राम कम हिअर. लगेच राम त्याच्याजवळ गेला. चांगलं आहे म्हणे तुझं इंग्रजी. आता बोलावलेल्या रामला इकडून तिकडे पाठव. त्याला बोलवायचं माहिती होतं पण पाठवायचं नाही. त्याला सुचतच नव्हतं बाबा याला पाठव कसं. जिथं राम उभा होता तिथं तो गेला. अशी सोयीची माणसं आहे. त्याला काय कळत काहीच नाही, पण लोकांना जाणीवेचा अहंकार आहे. मला कळत आहे. अहो दोघं जण इंग्रजी बोलायची, तिथं तिसरा मध्येच हसायचा. ते याच्याशी बोलले की हा काहीच बोलत नव्हता, पण ते हसायला लागले, हा त्यांच्यापेक्षा जोरात हसायचा. ते दोघं जण म्हणत मूर्खा, आम्ही तुझ्याशी बोलत होतो काहीच बोलत नाही, आणि आम्ही हसायला लागलो की तू हसतो. तुला तर इंग्रजी कळत नाही, मग हसतो कसा? तो म्हणे तुम्ही बोलून इंग्रजी राहिले पण हसून तो मराठीतच राहिले ना. ही सोयीनं निर्माण झालेली, तयार केलेली, आपल्या पळवाटेकरता शोधलेली सगळी उत्तर आहे. तुम्ही बऱ्याच लोकांची लँग्वेज पहा, बोलणं पहा. पाणीची वॉटर बॅग, धड मराठी नाही धड इंग्रजी नाही, पाण्याची वॉटर बॅग. का हो तुमचा पाय जरा दुखतोय वाटतं? हो महाराज, अरे कीर्तनाला येता येता गाडी जागाच नव्हती. अख्ख्या प्रवासात मी उभा स्टँडिंग ना आलो. पाव अख्ख्या प्रवासात उभा स्टँडिंग आलो. काय लोकांचं वाक्यरचना आहे. आमच्या त्या माळी साहेबांना कायम फोन आला की तुम्ही कुठे येते म्हणता, मी आता पूर्णा ब्रिजच्या पुलाखाली. म्हणजे पूर्णाई ब्रिज विन पुलाखाली ही शब्द. लोकांचं तसंच आहे. ते साहेब नाही म्हणताय हो, त्यांना लिहून रायटिंग मध्ये द्यावं लागेल म्हणे. आता ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. अरे मराठीचा अर्थ तोच आहे, इंग्रजीचा तोच आहे ना. काय तर म्हणे लिहून रायटिंग मध्ये द्यावं लागेल. काय सांगता लेडीज बाया, काही माणसं माईकवर बोलता. सगळ्या लेडीज बायांनी इकडच्या बाजूला बसा. अरे लेडीज काय बाया काय, लोकांचं लय अवघड आहे महाराज, फारच कठीण. संतांचं तसं नाही. सोयीनं बोलायचं, सोयीनं वागायचं, हे संत जीवनात संतांनी आयुष्यात सुद्धा केलं नाही. जे जे वाणीला येईल ते बोलले खरंय,
पण त्यातल्या आयुष्यभरात वेचलेल्या प्रत्येक अक्षराचा भाव परमात्मा, एवढं लक्षात ठेवा. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, 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 एका एका अक्षरात आहे माझा. एका अक्षरात आहे माझा रमाकांत. एका एका अक्षरात संतांनी परमात्मा गुंफला. नो हे विनोद उत्तर तुकोबारे म्हटले. हितावरी यावे ऐशा बोलिलो या भावे. नो हे विनोद उत्तर केले रंजावया चाड. तुमचं माझं मनोरंजन व्हावं म्हणून बाहेर येणारे शब्द वेगळे, आणि तुमचं माझं भलं व्हावं म्हणून बाहेर येणारे शब्द वेगळे. जी माणसं जास्त बोलतात ती विद्वानच असतात असं काही नसतं. व्यवहारात सुद्धा माणसं गप्पा मारतात. काही माणसं कठीण बोलतात म्हणजे विद्वान असतात असं नाही. सोप्यातलं जी माणसं कठीण करतात त्यांना पंडित म्हणतात, आणि कठीणातलं जे सोपं करतात त्यांना संत म्हणतात. सोप्यातलं कठीण करायचं, इडा पिंगला सुषुम्ना, आता कुंडलीनी जागी करतो का इथं? अरे ना जेवाव किती सांगायची गरज आहे आता. तुझ्या समोर कोण बसलाय, जसं ज्याला कळेल तसं. म्हणजे मी सांगतो ना नेहमी, त्या डीपीवर लिहिलेलं असतं इलेक्ट्रिकच्या लाईटच्या, तुम्ही त्याच्यावरची वाक्य पहा, फारच शिकवणारी. त्याच्यावर पहिल्यांदा लिहिलेलं असतं डेंजर, त्याला हात लावू नका, इंग्रजीत लिहिलेलं असतं. ज्याला इंग्रजी कळत नाही त्याच्याकरता हिंदीत लिहिलेलं असतं सावधान यहाँ खतरा आहे. त्याच्या खाली मराठीत लिहिलेलं असतं सावधान येथे धोका आहे. या तिन्ही भाषावरच्या ज्याला कळत नाही त्याच्याकरता चौथ्या क्रमांकाला तिथे एक चित्र काढलेलं असतं. त्या चित्राचा अर्थ असा आहे, तू जर याला हात लावला तर तू असं होशील. आगाऊ धंदे करू नको, याला हात लावू नको. तुला यातलं काय कळतंय कळून घे. अधिकार तैसा करू उपदेश. तू का बरं म्हटलं, आम्ही अधिकार पाहून पाहून ज्याला जसं पाहिजे, ज्याला जसं लागतं तसं देण्याचा प्रयत्न करतोय. फक्त उद्देश देव आहे. आमचं ज्ञान दाखवण्याकरता आम्ही सगळं बोलत नाही. 12 वर्ष काशीला अभ्यास केला आणि काशीवरून गावाकडे निघाला. अभ्यासाला पायी गेला होता आणि पायीच गावाकडे निघाला. एका लासलगाव सारख्या गावात त्याचा मुक्काम झाला. त्या विद्वान पंडिताचा लांब लचक शेंडीलाही मोती बांधलेले, वजन अभ्यासाचं, आणि मंदिरावर मुक्काम झाला. गावातले 2 4 5 माणसं गोळा झाली. काऊ म्हणे काशीचे, काशीहून आलो. अरे बापरे, लय विद्वान दिस. 12 वर्ष अभ्यास केला. विद्वान म्हणजे काय, चाळून पिलो सगळे ग्रंथ. अरे बापरे, आमच्या गावात एक पंडित, करता का वाद आमच्या गावातल्या पंडिताबरोबर. यांच्या गावात एक पंडित होता, पण यांच्या गावातला पंडित म्हणजे मूर्ख पंडित. आता विद्वानाला वाटलं बा यांच्या गावातला जर पंडित आपल्याला भेटला, ज्ञान वाटलं तर भर पडेल. बोलावलं. काऊ म्हणे हो, करता का वाद? तयार आहे मी. पण वादात विजय पराजय काय? ज्याचा पराजय होईल त्यानं आपले सगळे ग्रंथ समोरच्याला अभ्यासाला देऊन टाकायचे. ठरलं. पहिला मान गावकऱ्याला. तो म्हटला कक्का खय्या मैया. कक्का खय्या मैया. तो विद्वान पंडित म्हणे लेका 12 वर्ष मी ना अभ्यास केला, पण हे कुठे सापडलं नाही. त्यात त्यांना आणलं कुठून, भाषा कोणती, अर्थ काय त्याचा? कक्का खय्या मैया. शांत राहिला, जमलं नाही, ना इलाज झाला. सगळे ग्रंथ काढले, समोरच्याला देऊन टाकले. ना इलाजच झाला. घरी आला तर नाराज होता. त्या विद्वान पंडिताचा लहाना भाऊ तो मूर्खातला पंडित होता. तो म्हण झालं काय? अरे म्हणे ग्रंथ गेले पण मूर्खाच्या ताब्यात गेले. काय म्हटलं रे? काय नाही म्हटलं. तो म्हटला खक्का खय्या मैया. अरे त्याचा काही अर्थच लागत नाही. पण तुला वाटेल तो अर्थ काढायचा, मी कसा काढू, चुकीचा अर्थ कसा काढू? तो म्हणे ती गिराईक तुझं नाही, माझं आहे, तू थांब, मी जातो उद्या. हा गेला. चप्पी बिप्पी केली, शेंडी बिंडी वाढवली. काशीचे काशी काल जिरवली एका पंडिताची, आमच्या गावातल्या पंडितानं. करता का वाद?
गावातली माणसं असतातच ते 2 4 5. ते म्हटले बोलवा. बोलावलं बो त्यांना. या बसा. पहिला मान गाव करायला ठरलं. जो हारला त्याने सगळे ग्रंथ समोरच्याला देऊन टाकायचे. त्याला गावातल्याला काही येतच नव्हतं. म्हटलं कक्का कैया मैया. कक्का कैया मैया म्हणता बरोबर यानं इकडून पाढाच चालू केला. ज्योते ज्योतय्या बोवे बोवैया सिंचे सिंचय्या उगे उगैया मढे मढैया पोसे पोसैया कटे कटैया उडे उडैया पके पकैया उसके बाद कक्का खैया मैया. तो म्हणे लय भेटले गड्या पण तो एकदम गीतांजलीच आहे. त्याला सगळे ग्रंथ देऊन टाकले त्याला. हा ते ग्रंथ घेऊन घरी आला. तो विद्वान पंडित म्हणे हे जर आपल्या घरी होतं सगळं तर आपण काशीला कशाला गेलो. काय काम होतं तिकडे जायचं. अरे म्हटलं तू बोलला काय त्याला. काय नाही म्हटलं. तो म्हटला कक्का खैया मैया. म्हणजे मी त्याचा अर्थ काढला. तू जेवला का. मग तू काय उत्तर दिलं. मी त्याला सांगितलं जेवण काय सहज मिळतं का. ज्योते ज्योतय्या जमीन नांगरावी लागते. बोवे बोवैया त्यात काही पेरावं लागते. सिंचे सिंचय्या मग ते उगू द्यावं लागते. पोसे पोसैया मग ते मोठं होऊ द्यावं लागते. कटे कटैया कणूस काटावं लागतं. उडे उडैया त्यातला आसार उडवावं लागतं. पके पकैया मग ते शिजवावं लागतं. म्हणजे ज्योते ज्योतय्या बोवे बोवैया सिंचे सिंचय्या उगे उगैया पोसे पोसैया मडे मडैया कटे कटैया उसके बाद कक्का खैया मैया. आता यात काय झालं. फक्त शब्दाचाच विस्तार झाला. तू जेवला का या प्रश्नाचं उत्तर एक तर हो दिलं जातं नाहीतर नाही दिलं जातं. पण उत्तर होही दिलं तरी हारतो आणि नाही दिलं तरी हारतो. म्हणून थोडेसे शब्द वाढवायचे आणि प्रकरण वाढवायचं हे पंडिताचं काम आहे. याला पंडित म्हणतात. पण सांगायचं खूप मोठं पण मोजक्या शब्दात. ते कोणालाही जमलं नाही शिवाय संतांच्या. सोपे वर्मा सांगितलं सांगती. सोपे वर्मा सांगितले सोपे वर्मा सांगितले सांगती. सोपे वर्मा सांगितले सांगती. काळदंड समाधीचे सुखा जाणावो बाळोनी. समाधीचे सुखा जाणावो बाळोनी. समाधीचे सुख सांडावो वालोनी. समाधीचे सुख सांडावो वालोनी. समाधीचे सुख सांडावो वालोनी. समाधीचे सुख सोपे वर्मा सांगितले सांगती. टाळदिंडी हाती घेऊन नाना टाळदिंडी हाती. सोपे वर्मा सांगितले टाळदिंडी हाती घेऊन नाना टाळदिंडी हाती. टाळदिंडी हाती. कठीणातलं सोपं केलं आणि वर्म जाणून तुमच्या माझ्यापर्यंत संतांनी आणलं. म्हणून असं समजू नका की आपण एखादा अभंग सेवेला घेतो. समजा हा अभंग मी सेवेला घेतलाय हा वाढदिवसा करताच जन्माला आला असं नाही. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा हे म्हणण्यामध्ये महाराजांचं खूप काहीतरी व्यापलेलं आहे. महाराज एक तर भगवंताकडे आशीर्वाद मागताय नाही तर त्या हरिभक्ताला आशीर्वाद देता तरी. काय काय द्यावं. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. नामदेवराय तुमची भाषा ही मृत्यू लोकांच्या विरोधातली दिसते. कलियुगाच्या विरोधातली दिसते. हे आयुष्याचं गणित 100 वर्षाचं आहे. ती पूर्ण मिळत नाही आणि तुम्ही आकल्प म्हणताय. इथं कालमापनातली मापा आम्ही रोज ऐकतोय पाहतोय.
इथं 60 सेकंदाचा मिनिट मोजणारी आम्ही, 60 मिनिटाचा तास मोजणारी आम्ही, 24 तासाचा दिवस मोजणारी आम्ही, 7 दिवसाचा आठवडा मोजणारी आम्ही, 4 आठवड्याचा महिना मोजणारी आम्ही साधी माणसं, 2 महिन्याचा ऋतू मोजणारी साधी माणसं, 3 ऋतूचं आयन मोजणारी आम्ही माणसं, 2 आयनाचं वर्ष मोजणारी आम्ही माणसं, 12 वर्षाचं तप मोजणारी आम्ही माणसं, 25 वर्षाचं एक रौप्य माहिती असलेली आम्ही माणसं, 50 वर्षाचं एक सुवर्ण माहिती असलेली आम्ही माणसं, 75 वर्षाचा एक अमृत महोत्सव जाणणारी आम्ही माणसं, अरे 100 वर्षाची एक शताब्दी होते हे पूर्वापार ऐकत आलेली आम्ही माणसं. तुम्ही अकल्पाची भाषा करताय, आम्हाला पटत नाही. ते अकल्प आयुष्य होईल तरी कसं? महाराज म्हटले अकल्प आयुष्य सुद्धा मनुष्याला मिळू शकतं त्याच्या 3 गोष्टीच्या आधारावर. 1 त्या ज्ञानाच्या आधारावर, 2 कर्तव्यावर आधारित पसरलेल्या कीर्तीच्या आधारावर, आणि 3 जगावर केलेल्या उपकाराच्या आधारावर. 3 गोष्टीवर मनुष्याला आयुष्य मिळू शकतं. आजही 3ही गोष्टीत मनुष्य शिल्लक आहे. राजे महाराजे शिल्लक आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कार्याच्या आढावानं जगामध्ये आजही आहे. शतको झाली पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आपसुक मनातून जय बाहेर येतं. का? या राज्यावर केलेले ते उपकार आहे. कर्तव्याचं ओझं आलं. महाराज खेळ खेळायचे आपल्या आईसोबत बालपणा. आपण प्रत्येक जण आईसोबत खेळ खेळलोय, पण आता खेळ मावळले. आता खेळ राहिलेला नाही, आयुष्याचा खेळ केलाय आपण. आता खेळ पबजी, लुडो याच्यापुढे ते मर्यादित मोबाईलवर खेळ आले. आता ते मर्दानी खेळ राहिलेले नाही. कीर्तनात बसलेला प्रत्येक माणूस झाडावर चढलेला आहे. तुमचं पोरग तुम्ही कधी झाडून उतरून आणलं का हो खाली? नाही. आपल्याला 1000दा आपल्या आईनं झाडावून उतरून खाली नेलंय. चल जेवून घे, काय झाडावर खेळतोय? ते सूर पारंब्यात त्या दिवशी तुम्ही मला सांगितलं नाव, आमच्याकडे डाबडुबली म्हणायची त्या खेळाला. डाबडुबली बरं का, सूर पारंब्याच्या खेळाला आमच्याकडे नाव डाबडुबली. बरं झालं बंटीवर बबली नाही, डाबडुबली. वरून खाली उडी आणायची. शिवाभाऊ सेकंदात झाडावर चढायचो, सेकंदात. तुम्ही माझ्या धोतावर जाऊ नका, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. तेव्हा काय हाफचड्डी, अरे जे लागायचं ते झाडाचे खोळ उतरताना छातडाला लागायचं. हात जर सटकला तर. पण झाडावर चढण्याची एक वेगळी कला. चिंचा झाडावर खाऊन चढून मजा, पिकलेले पहाड झाडावर चढून काढण्याची मजा. खेळ खेळायची. डाबडुबली काय, दबाकुटी काय. दबाकुटी म्हणजे ते अनेक कापलांनी तो चेंडू तयार करायचा. आबादुबी आमच्याकडे दबाकुटी म्हणतात त्याला. ताकद आहे तितक्या ताकदीनिशी मारायचा. तो खालीच बसला पाहिजे मारता बरोबर. काय नियम पक्के महाराज. त्यात चुकून काही मारणारे जबर असायचे खेळात. हो, लोक म्हणायचे कोणाचे हातचा खाऊ, पण त्याच्या नाही. प्रत्येकाच्या हातातलं ते वजन, प्रचंड धाक, पण आनंद खूप. अहो दुःख होत होतं खेळात, पण खरं सांगा कोणी खेळ खेळायला नकार द्यायचं का? नाही. खेळाला किती किंमत आहे. मला असं वाटतं त्या विनेश फोगाट ते सगळं प्रकरण आपण पाहतोय. 100 ग्रॅम वजन वाढलं, 100 ग्रॅम. भारताची जोडी अजूनही रिकामी राहिली सुवर्ण पदका करता. मोबाईलवर खेळ खेळणाऱ्या अवलादींना काय कळणार आहे तिथले कष्ट. कशाला म्हणता ऑलिम्पिक? अरे जगावर अधिराज्य गाजवणारा खेळ आहे तो. साधी गोष्ट आहे. नियम तो नियम. तडजोड नाही होत त्यात कधी. सेकंदाची तडजोड होत नाही, काही निमिषाची. वजनाची तर सोडून द्या. आपण त्याचा अभ्यास करत नाही, त्यामुळे आपल्याला त्या खेळाची किंमत नाही. महाराज खेळ खेळायचे आई बरोबर. आणि मग आई बरोबर खेळ खेळले की बऱ्याचदा महाराजांना पराभवाला सुद्धा सामोरं जावं लागायचं. एक दिवस महाराजांचा पराभव झाला, पण राजेंच्या डोळ्यात पाणी आलं. शोभांना जवळ घेतला आऊसाहेबांनी. रडू नको. अरे क्षत्रियानं रडू नये. जय पराजय एका नाण्याच्या 2 बाजू आहे. शोभा जिंकला तर गादी आहे, हारला तर स्वर्ग आहे. काय रडायचं? आपण क्षत्रियाच्या कुळात जन्माला आलो, सिंहाची पिलं म्हणून जन्माला आलो. लढायला घाबरायचं नाही. जी माणसं पराभवाला घाबरून लढणं माघारी ठेवत असतील
ते या विश्वात जन्म घेऊनच अपराजित आहे. अपराजित आहे, माफ करा. अपराजित नंतर होतील, ते आधी पराजित झाले जन्माला येऊनच. अरे पराभवाच्या धाकानं मागं जाणारी आपण माणसं नाही बाबा. लढणं हा स्वभाव आहे, हारलं तर हारू दे. पण भाऊसाहेब, हारलेल्याला जिंकलेला मागेल ते द्यावं लागतं असं तुम्ही सांगितलंय मला. हो शोभा, काय पाहिजे तुम्हाला? हाताला धरलं पोराला बाहेर आण. छोटासा माझा शोभा हारल्यानंतर सुद्धा जिंकलेल्याला ताठ मानेने विचारतोय, सांगा तुम्हाला काय देऊ? ही मर्दाची आरोळी जिजामातेनं पाहिली आणि एकांतामध्ये जाऊन भवानी मातेचे आभार मानले. माझी कोस पवित्र केली माय. अगं हारलेला सुद्धा मला द्यायला तयार आहे, याचा अर्थ मी जिंकली. काय देऊ मा? माझ्या बोटाकडे बघ शोभा, दूरवर काय दिसतंय तुला? नगर दिसतंय मा. नगराच्या माग काय दिसतंय? अगं मोठा कडेलोट आहे, डोंगर आहे, दर्या आहे, वस्ती आहे. हा, नीट बघ पर्वत रांगांमध्ये किल्ला दिसतोय मा. किल्ल्यावर काय दिसतंय? मोगलांच्या साम्राज्याची हिरवळ दिसते. ती जेवढी मोगलांच्या साम्राज्याची हिरवळ आहे ना शोभा, सगळी भगवी करून द्या आम्हाला. मस्तक ठेवलं आईच्या पायावर आणि तिथून पुढचं आयुष्य ते सगळं भगवं करण्यात घालवलं महाराज. उभं आयुष्य हे कर्तव्याचं ओझं खांद्यावर असलं की देव पदरात घालतो. काय पदरात घातलं? यश. पण कधी? आईच्या पाया पडल्यावर. जगामध्ये 4 गोष्टी पाया पडल्याशिवाय मागितल्याशिवाय मनुष्याला मिळत नाही. त्यातली पहिली गोष्ट आहे आयुष्य. आयुर्विद्या यशो बलम. आयुष्य मिळत नाही, विद्या मिळत नाही. विद्येकरता गुरुजवळ बसावं लागतं. काही माणसं म्हणता या आपोआप आला आम्हाला. अरे कसा येईन आपोआप? तू काय आईच्या पोटात शिकला का? तू काय आस्थावक्र महामुनी आहे का? तू काय भक्त प्रल्हाद आहे का? इथं मांडी घालून बसावंच लागतं ना कोणा पुढं तरी. त्यात काय लाज आहे? एखाद्याकडून एखादी गोष्ट शिकायची लाज काय? विद्या पाया पडल्याशिवाय माणसाला मिळत नाही. आयुष्य पाया पडल्याशिवाय, आशीर्वादाशिवाय मिळत नाही. म्हणून कोणाच्याही पाया पडत राहावं, मोठ्याच्या पाया पडावं. लाज वाटू देऊ नये पाया पडायची. समोरचा काय वृत्तीचा आहे त्याचा विचारात बसायचं नाही. आपण आपला आदरातिथ्य करून मोकळं व्हायचं. रामकृष्ण हरी म्हणून मोकळं व्हायचं. कारण आयुष्य विन लक्षणे, सिसे विना अलंकारणे, ओरे विन ओढावणे विटंबुगा. खूप लक्षणानं भरलेलं जीवन आहे, पण आयुष्य नसेल काय करू शकतो आपण जीवनात? खूप प्रॉपर्टी आहे, खूप अभ्यास आहे, खूप समाज मान्यता आहे. आता येणारा काळ विधानसभेचा आहे. तिकीट भेटलं की निवडून येईल इतकी ताकद आहे, पण आयुष्य नाही लढवणाऱ्याला. काय करता? सगळं असून कामाला आलं नाही. आयुष्य खूप महत्वाचं आहे. परमार्थ करायला सुद्धा आयुष्यच लागतं माणसाला. ते गरजेचं आहे. आयुष्यही असावं, लक्षणाने भरलेलं असावं. नुसतं आयुष्य असू नये. एक बाई भविष्य करायला हात दाखवते आणि म्हणते बाबा माझ्या पोराचा हात बघा. वा वा बाई, तुझा मुलगा रूपवान आहे ग, कुलवान आहे ग, शिलवान आहे ग, धनवान आहे बाई. ती म्हणते बाबा रूपवान, कुलवान, शिलवान, धनवान राहू द्या, आयुष्य किती आहे त्याला तेवढंच सांगा. त्या महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हटले हुशार आहे तू. तुझ्या पोराच्या वयाच्या 20व्या वर्षात मृत्यू षडयंत्र नावाचा दोष आहे. हे पोरग 20व्या वर्षी मरू शकते. मी काय करू त्या लक्षणं, त्या आयुष्याला? इतकी मोठी लक्षणं सांगताय, 20 वर्ष नको. नुसतं आयुष्य आणि नुसती लक्षणं कामाला येत नाही. सिसे विना अलंकारणे. खूप दागिने अंगावर घातले पण घालणारीला नाक नाही, कामाला येत नाही. ओरे विनोडामनी विटंबुगा. सगळं वराळ आलं पण नवरदेव आला नाही, कामाला येत नाही. लग्नाच्या गावात गेले आणि वराळ गाडीतून खाली उतरते. सगळी माणसं स्वागताला जातात. या 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 रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पहिली गाडी सगळी रिटायर झालेली माणसं, दुसरी गाडी सगळ्या महिला, नवरदेवच नाही. म्हटलं का नवरदेव कुठे आहे? म्हणे नवरदेव मागच्या गाडीने येतोय. मग तुम्ही काय चिवडा खायला आले का पुढं? कोंडाजीचा, नाशिकचा. पण लग्नात काही कोंडाजीचा चिवडा बिवडा कोणी देत नाही. लग्नातला चिवडा म्हणजे ते हळद लावलेले पोहे.
त्या चिवळ्यात भाग्यवानाला शेंगदाणा सापडते. त्या पोराला काही नाही, ते भोवळ आली त्याला. बसू द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. पण त्या नवरदेवाची गाडी आली आणि कबीर महाराज त्या लग्नाला होते. महाराजांनी पाहिलं, अरे अळदा पडदा सब छोड़ दे बिन पडदे की बात, आणि दुल्हन को दुल्हा मिले तो फिकी पडी बारात. नवऱ्या मुलीला नवरदेव भेटल्याशिवाय यांची व्यवस्था होणार नाही. आयुष्य विन लक्षणे सिसे विना अलंकारणे ओरे विन ओढावणे विटंबुगा. एक आयुष्य, दोन विद्या, यश. पाया पडून यशाचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. यशो बलम, मनुष्याला बल सुद्धा पाया पडून मिळतं. पण या चारही गोष्टी जर पाया पडण्याने मिळत असतील तर मला असं वाटतं आशीर्वाद घ्यायला अडचण काय. आणि नेमका तोच आशीर्वाद आज चिरंजीव आरव करता. संकल्प आयुष्याचा आहे, पण त्या आयुष्यात व्यापलेल्या या चारही गोष्टी नामदेव यांनी भगवंताकडे त्या चिरंजीवाकरता, त्या बालकाकरता भगवंताला मागितल्या. प्रभू, या सदाफळ कुटुंबात जन्माला आलेला हा सदाचारी मुलगा, कष्टानं उभं राहिलेला त्यांचा प्रपंच, शेती व्यापार उद्योग व्यवसाय करून करून अपार कष्टाने मेहनतीने त्या दोघं भावंडांनी आपला प्रपंच फुलवला. त्या माऊलीची कुस पवित्र केलीस तू. आज बालक जन्माला आलंय, वर्षाचं झालं. वर्षाचा झालेला आरव त्याच्याकडे बघत असताना त्याच्या आईवडिलांना त्या मुलाकडून काहीतरी अपेक्षा आहे, ज्या प्रत्येक मुलाकडून आईवडिलांकडे असतात. नामदेवरांच्या आईवडिलांकडून होत्या. मग बारसा आलं आणि त्या बारशाच्या दिवशी देव आला. कोणाच्या? पंचवर्ष नामा झाला विठोबा रशासी आला, विठोबा रशासी आला, विठोबा रशासी आला. पंचवर्ष नावाला विठो बारशासी आला, विठो बारशासी आला, विठो बारशासी आला. पंचवर्ष नामा झाला, पंचवर्ष नामा विठोबा रशासी आला, विठोबा रशासी आला, विठो बारशासी आला, विठो बारशा आला. गलूत टोपी घेऊन आला. कोणाला? नामदेवरायांना. चांगली टोपी आणली, एक डोक्यात घालायची. एक लंगोट आणलं नामदेवरायांना देवाने, बरं का, त्याला बायचिळा म्हणतात. सगळं घेऊन आला. पण तिथं आल्यानंतर नामदेवरायांचं ते छोटस रूप भगवंताने पाहिलं. प्रिय दामा शेट्टी, आशीर्वाद दिला नामदेवरायांना. जा, तुझ्या वडिलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होती. जे तुझ्या वडिलांनी कर्म केलं त्याच्याही पुढं भक्ती साधने तुझं पाऊल असेल, असा आशीर्वाद दिला. पण त्या आशीर्वादाचा त्रास झाला नामदेवरांच्या आई वडिलांना पुढे. ते म्हटले, शिवण्या टिपण्या नाही तुझे मन, आमची फजिती केली नाम्या. शिंप्याच्या कुळात जन्माला आलंय पोरग, ना कपडे विकत ना कपडे शिवत, दोन्ही गोष्टी करत नाही. हा काय आशीर्वाद दिला देवानं? आमच्याकडेच आमचं पोरग लक्ष देत नाही. परमात्मा म्हटले, तुम्ही आशीर्वाद असा मागितला होता, मी जे भक्ती साधनेत केले त्याचे पुढे माझं पोरग जावं. तुम्ही फक्त नैवेद्य आणून ठेवत होते, तो मला जेवू घालेल. जे मागितलं ते दिलं. देव आहे तो. तसं तुम्ही आज जे मागाल सद्भावनेनं, विशालराव, गोरखबाबा, अनिलराव, हा संपूर्ण परिवार, आरव आमच्या कुटुंबातला एक सदस्य आहे, त्याच्याकरता आम्ही जे तुला मागतोय ना देवा, ते परमार्थिक साधनेच्या दृष्टीनं अनुकूल असावं, याकरता तुला प्रार्थना आहे. पहिल्यांदा त्याला आयुष्य दे. पण आयुष्य मागत असताना एक महत्वाचा शब्द नामदेवराय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात वापरतात. तो माझा व्हावा, हरिदास व्हावा, आणि जे माझे झाले, जे हरिदास झाले, त्यांना आयुष्य मिळावं. किती मिळावं? अकल्प आयुष्य भाविते या कुळा, 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 अकल्प आयुष्य भाविते या
अकल्प आयुष्य भाविते या कुळा अकल्प आयुष्य वावितया कुळा अकल्प आयुष्य वावितया कुळा माझिया सकळा हरीचा दासा हो माझिया सकळा हरीचा दासा हो अकल्प कल्पनेची बाधा न हो कोणे काळी कल्पनेची बाधा न हो कोणे काळी माझिया सकळा हरीचा दासा माझिया सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा न कोणे काळी कल्पनेची बाधा न कमने का हरिदास आहेत त्यांना आयुष्य मिळू दे बाबा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. कृपा करून बसलेल्या मंडळींनी या प्रमाणाचा विपर्यास करू नका की नामदेवराव हे चरण. आता एखादा माणूस कोणाकरता हे अभंग म्हणत असेल म्हणून काय आयुष्य वाढतं असं नाही. आपल्या तुमच्या हजारदा अभंग म्हणण्याने काही कोणाचं आयुष्य वाढणार नाही, पण त्याच्या आयुष्यातला चांगुलपणा माझिया सकळा हरीच्या दासा तो हरिदास या पदापर्यंत गेला माझा झाला तर त्याला आयुष्य दे. याचा अर्थ नामदेवरायांना दोन मागण्या मागायच्या. आयुष्यच दे पण अगोदर त्याला माझं कर आणि त्याला हरिदास कर. माझं केलं आणि हरिदास केलं की मग त्याला आयुष्य दे. ज्यांनी दुसऱ्याच्या जमिनी हडप केल्या त्यांच्याकरता हा अभंग म्हणायचा का? ज्यांनी कायम अनिती केली, लोकांना त्रास दिला, चालूच चुली लोकांच्या विजवल्या, प्रपंच बरबाद केले, त्याच्याकरता म्हणायचंय? कोणाकरताही प्रमाण संतांची म्हणू नये. 18 पोराने हरिसी गाती आणि आपण कीर्तन ठेवणारची गाती. त्रास होईल ना आपल्याला त्याला. जर कुळ हरिदासाचं असेल, माझ्या तुकाराम बाबा खेडले संस्थांच्या संपर्कात आलेला हा सदाफळ परिवार हा सज्जन परिवार आहे, सात्विक परिवार आहे, ते माझे आहे, ते हरिदास आहेत म्हणून मी त्यांच्याकरता हे प्रमाण म्हणू शकतो. नामदेवराय म्हटलं मी कोणाकरता हे प्रमाण म्हणणार नाही आणि म्हणणाऱ्यांनी सुद्धा तो प्रयत्न करू नये. आपण इथं कोणाला या आशीर्वाद देण्याचे प्रयत्न करतोय महाराज, ते होऊ नये. मुलगा चांगला निघाला तर मनुष्याला सुख आहे आणि चांगल्या मुलाकरता आयुष्य मागणं काही अडचणीचं नाही. नुसतं मुलगा झाला म्हणजेच माणसं सुखी होतात असं काही नाही. चांगल्या चांगल्या इज्जतदार लोकांना घराच्या मागच्या दरवाजाने प्रवास करावा लागतोय संध्याकाळी, अशी दयनीय अवस्था आहे. आतापासून म्हणा या पोरांकरता माझी या सकाळा हे माझे हरिदास आहे म्हणावं. नामदेवरायांनी नाही हरिदास आहे. कोणालाही हरिदास म्हणता येत नाही. ते म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. सीतामातेला दिसले की माझ्यावर लागलेला कलंक माझे पोरच मिटवू शकतात, फक्त दुसरं कोणीच करू शकत नाही. त्या मूळ सवयी दिसतात, काहीतरी चेतना दिसते. आपणही लहानपणात दिनेश भाऊ तुम्ही वादक होणारे तुमच्या आजोबांनी ओळखलं असेल. मी गायक होईल, मला थोडंसं गाता येईल, बोलता येईल, माझ्या घरच्यांनी ओळखलं असेल. ओळखताच येतं ते. 20 रुपयाची चिपळी पंढरपूरून ज्या वेळेला आजी घेऊन येते आणि ती चिपळी ज्या वेळेला नातू वाजवायला लागतो तेव्हा कळते घरच्यांना पोरगा टाळाची सेवा करतो बहुतेक. मूळ सवय असते ना ती जात नाही. जसे एका पोरीला काही सांगितलं की ती हा म्हणायची, बाई झाडून काढ, हा दोन दुई, हा भांडी घास, हा. एक दिवस तिचा सासरा म्हणे हा 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 काय करते? होय म्हणत जा. काय म्हणत जाशील? ते म्हणे होय. काय म्हणत जाशील? होय. काय म्हणत जाशील? होय म्हणे. म्हणत जाशील ना असं म्हणे हा.
जात नाही ते तसे संस्कार असतात. एकटा बसला तरी माणूस गुणगुणत राहतो. अरे बैलाच्या मागं नाट म्हणायची माणसं. देवा तू आमुचा कृपाळ, देवा तू आमुचा कृपाळ, देवा तू आमचा कृपाळ, देवा तू आमचा कृपाळ. भक्त प्रतिपाळ दीनवत्सल, भक्त प्रतिपाळ दीनवत्सल, भक्त प्रतिपाळ दीन वत्सल, भक्त प्रतिपाळ दीन वत्सल. माय तू माऊली स्नेहाळ, माय तू माऊली स्नेहाळ, माय तू माऊली स्नेहाळ, माय तू माऊली स्नेहाळ. माय तू माऊली स्नेहाळ, माय तू माऊली स्नेहाळ, माय तू माऊली स्नेहाळ. भार सकळ चालवीसी, भार सकळ भार सकळ चालवीसी, भार सकळ तुझ लागली सकळ चिंता, 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 तुझ लागली सकळ चिंता. तुझी अमुचा माता पिता, तुझी अमुचा माता, आय तुझी अमुचा माता पिता, तुझी अमुचा माता पिता. लालने लागे वाकडे जाता, लालने लागे वाकडे जाता, लालने लागे वाकडे जाता, लालने लागे वाकडे जाता. तुकोबरींचा नाट आहे सुंदर. देवाचा अमुचा कृपाळ बैला मागे म्हणायची माणसं मूळ सवय ती जात नाही. आंधळ्या पांगळ्याचा बैलाच्या माग, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबाला, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबाचा. रसवला विश्वतोची सर्व होय जाणता, सर्वदा विश्वतोची सर्व होय जाणता. घडीमोडी गेला मात्री पाप पुण्य संचिता, तरी होय हे माते पाप पुण्य संचिता. भव दुःख कोण वारी तुझ वाचो चिंता, भव दुःख कोण भारी तुझ वाचो चिंता. भव दुःख कोण वारी तुझ वाचो चिंता, भव दुःख कोण भारी तुझ वाचो चिंता. धर्म धर्म ग तुझा तुझी कृपाळू राधा धर्म तुझी कृपाळू राधा. म्हणायची माणसं. मी तुम्हाला एक नाटातलं प्रमाण म्हणून दाखवलं आणि एक आंधळ्या पांगळ्यातलं प्रमाण. अहो बैलाच्या मागं बरं का सवय एकदा ज्याचा छंद लागला ते डोक्यातूनच जात नाही माणसाच्या. मी तर नेहमी सांगतो, मी एका घरी चहा घ्यायला गेलो, त्या बाईचं 25-30 वर्षाचा पोरगा शिवाभाऊ काय हात जोडायचा, राम 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 अशा हात जोडायचा, राम राम. म्हटलं आजी लोकांचे पोरं नमस्कार घालून नमस्कार करत नाही, तुझं पोरग राम राम सोडून दुसरं काहीच म्हणत नाही, राम 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 राम. काय भाविक आहे तुझं पोरग? ती बुढी म्हणे भाऊ तो कशाचा भाविक, मग तो जिल्हा परिषदले उभा होता म्हणे पडला ते पासून असंच म्हणते राम 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 राम. पार जाम झाला राम राम करू करू. ती एकदा छंद लागला माणसाला ती जात. तुकोबरे म्हणतात ना, माझी मज झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतला असे. जुन्या महिला बघा तुम्ही,
ते दिसतं त्यांना. सीतामाईला कोणीच मदतीला धावून आलं नाही, सगळ्यांनी काढून दिलं तिला बिचारीला वनात. 6 महिने अशोक वाटिकेत जिनं शोक केला तिला काढून दिलं, मग कोणीच नाही माझ्या मदतीला. त्यावेळेला तिच्या पोटात जुळे बालक होते. महर्षी वाल्मिकांनी तिच्याकडे पाहिलं, म्हटलं सीते काळजी करू नको, तुझ्या पोटी येणारी संतती तुझा गेलेला सन्मान परत मिळून देणारे, लक्षात ठेव. संतती जर सदाचारी निघाली तर बापाची उणीव आईची उणीव भरून काढू शकते. तुझे सगळे स्वप्न पूर्ण होतील बाळा, ये माझ्या आश्रमात. महर्षी वाल्मिकांनी बोलून घेतलं. सीतामाईला जुळे बालक झाले, त्यांचं नाव ठेवलं लवकुश. ते हळूहळू मोठे व्हायला लागले. महर्षी वाल्मिक त्यांची बोट फिरकताना बघायची आणि त्यांनी सीतामाईला सांगितलं, सीते तुझा एक मुलगा उत्तम गायक आहे आणि एक उत्तम वादक आहे. दोघी सोबत म्हणतील, दोघी सोबत वाजवतील, काय शिकवू? अगं ज्या रामायणाने विश्व वेड झालं ते गीत रामायण शिकव. यांना शिकवलं महाराज, डफडी वाजवायला शिकवलं. ज्या वेळेला ती पोरं डफडी वाजवायला लागले लवकुश, आणि डफडी वाजवता वाजवता अयोध्येत आले. तिथं आल्यावर त्यांनी आरोळी दिली. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम. ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. हे रामायण है पुण्य कथा श्री राम की. हे रामायण है पुण्य कथा श्री राम की. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. हे रामायण है पुण्य कथा श्री राम की. हे रामायण है पुण्य कथा श्री राम की. जम्बूद्वीपे भारत खंडे आर्यावर्ते भारतवर्षे एक नगरी. विख्यात अयोध्या नाम की यह पुण्य भूमि है, यही जन्म भूमि है पूज्य परम श्री राम की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. हे रामायण है पुण्य कथा श्री राम की. हे रामायण है पुण्य कथा श्री राम की. हे रामायण है पुण्य कथा श्री राम. श्री राम श्री राम. डफडी वाजायला लागली आणि अयोध्या रडायला लागली. लासलगावकर त्या पोरांची वचन बघा. हम वन के वासी नगर जगाने मैया का अधिकार, मोरी सीता का अधिकार, महारानी का अधिकार उन्हें वापस दिलाने आई, वो महारानी बनाने आई. हम वन की वासी नगर जगानी. पतिव्रता है नारी ओ रघुकुल की सुन है प्यारी, रघुकुल की सुन है प्यारी. सांगायला आले या देशात मुलाकरता आईनं केलेलं त्यागाचं समर्पणाचं प्रतीक घेऊन पोरांनी वाटचाल केली पुढे, आणि तीच वाटचाल कामाला आली. कीर्तनाला जेवढी मंडळी बसलेली आहे ना, फार वेळ कीर्तन करायचं नाही आपल्याला. आपल्या प्रत्येकाच्या आईनं आपल्याला पाळण्यात झोपून शेती गाठलेली आहे. प्रत्येकाचा पाळणा घरी आणि माय शेतीला.
आपण असं समजू नका की साधं सहज आई वडिलांनी सांभाळ केला. आताच्या सारखं नाही होतं ते. इथं लेकरू सांभाळायला बाहेर ठेवायला लागली माणसं. पाळणा घर, पैसा वाढला की प्रेम करण्याची वृत्ती संपत चालली. तुम्ही जा शहरात, पोरं सांभाळायला सुद्धा लोकांना वेळ नाही. माझं पोरग आहे, त्याला गरज पडेल. अरे आमच्या आईनं तर दूधही पाजलं, पाळणाही बांधला. ते कोणीतरी म्हटलंय, फार गोड आहे. बाळताना बाळताना आरवच्या निमित्तानं आठवतंय प्रत्येक माऊलीची ती भूमिका आहे. कष्टकरी शेतकऱ्याच्या बाईची अवस्था त्या लेखकानं शब्दबद्ध केली. बाळताना ठेवून आलं घरी पेरणी देवारी, ओ तशी ती पण चालते घरी पाळणार, तशी ती पण चालते घरी पाळणार, तशी ती फल चालते घरी पाळायला हालते, माझी ती फल चालते घरी पाळायला हालते. अरे आम्ही त्या आईची पोरं आहे जिनं कू सुचवण्याकरता जगन्नियम त्याला प्रार्थना केली, मला बालक झालं पाहिजे. ते बालक झालं, पेरणी डोक्यावरतीच्या रानात मालक ती पण हाकतोय. करू काय, माझं तान बाळ आहे हो. नवऱ्याला सांगितलं होतं थोडा उशीर होईल बरं मला यायला. बर पाजीला सकाळी पहिलाच पाना, पाजीला सकाळी पहिलाच पाना, अरे पाळण्यात गेला झोपी माझा ताना, पाळण्यात गेला झोपी माझा ताना. लागे मायेचा जिवाळा ओवाता ती धारा, एका हातात धान्य येईल असं लवकर. शरीर शेतात आहे, मन पाळण्यात आहे. लागे मायेचा जिवाळा वाता ती धारा, पण मन मारते घरी पाळणार ते, तशी ती पण चालते घरी पाळणार ते, तशी ती फल चालते घरी पाळायला हालते, तशी ती फल चालते घरी पाळायला हालते. कोण जाणे बाई हा गरिबी संसार. अरे आरवच्या आई वडिलांना जसं वाटतं माझ्या पोरानं भविष्य गाठावं, तुमच्या माझ्या प्रत्येकाकरता, या सुखी भविष्याकरता, या आनंदाकरता जरा वळून बघायला असेल गावकर. हेच चित्र आहे आपल्या घरातलं, 20 वर्ष अगोदरचं, 40 वर्ष अगोदरचं. या चित्राच्या पलीकडचं चित्र नाही. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. माझ्या आईनं रानात केलेली कामं मला माहिती आहे, तशी तुमच्या आईनं शेतात जातानाचे कष्ट, तिची मेहनत तुम्हाला माहिती आहे. तरी काय चिकाटी असेल, काय जिद्द असेल पोरा करता, पोरगा जिंकण्याकरता दररोज हारतात. त्यांचं नाव आई वडील आहे. कोण जाणे बाई हा गरिबी संसार, वाहते या डोई मी देशाचा हा भार. राब राबुनी राब राबून राब राबुनी पिकावित धान्य, अरे या पोटाचं अन्न. राब राबुनी पिकावित धान्य, या पोटाचं अन्न. पोटी गाव घालते ताजी ती पण चालते, ताजी ती पण चालते घरी पाळणा हालते, तशी ती फल चालते घरी पाळायला हालते, तशी ती फल चालते घरी पाळायला हालते. सुंदर चरण आहे शेवटचं बघा. धनी रोज येती पहाटेच्या पारी. लग्न झालं त्यावेळेला नवऱ्याचा स्वभाव वेगळा होता, आणि पोरग झालं स्वभावात बदल झाला. भुकेने तापलेला नवरा जेवण मागता बरोबर 5 मिनिटाच्या आत ताट पुढे न्यावं लागायचं. पण लेकरू झालं
आणि तोच कर्तबगार मालक बायकोला सांगत होता, तो झोपला की शेतात आहे, काही करू नको, मी भूक सहन करू शकतो. बापानं सहन केलेलं आहे लेकराकडे. धनी रोज येती पहाटेच्या पारी, अरे घेऊन शिदोरी मी जाते भर दुपारी. धन्या संगतीनं, धन्या संगतीनं, धन्या संगतीची कडी निसाकार, जोंधळ्याची ती भाकर, मिठा सवे चाखते, त्याची ती फन चालते, त्याची ती फन चालते, घरी पाळणा आलते, घरी पाळणा हालते, तशी ती फर चालते, पाळणा हालते. बाळताना हो बाळताना, बाळताना हे भूमी अलगारी, पेरणी तेव्हावारी, हो ताजी ती फन चालते, घरी पाळणा आलते, ताजी ती फन चालते, घरी पाळणा आलते. ताशी ती फर चालते, घरी पाळणा हालते, ताशी ती फर चालते, घरी पाळणा हालते. मला माहिती नाही ते कोणी लिहिलेलं आहे, पण मला माय दिसली माझी त्यात. त्या शब्दात प्रत्येकाची माय दडलेली, प्रत्येकाचा बाप दडलेला आहे. तसं होत नाही. वनात रावुनी देवाचे दडलेले आई वडील, सीतामाईने लवकुश सांभाळिले, हो मन आईचे डोले डोले, बाळाचा पाळणा. नदीला पूर असता अंधार, कृष्णासी सांभाळिले, मन आईचे बाळाचा पाळणा. दुर्दैव आहे, एकदा पाळणा मोठा झाला की मागे वळून बघावं वाटत नाही. ते वळून बघणारी कुलाचारात जन्माला यावी असं जर वाटत असेल तर कल्प आयुष्य व्हावे तया कुळा, अल्पायुष वावेतया कुळा, अल्पायुष वावेतया, अल्पायुष वावेतया. माझिया सकळा हरीच्या दासा, माझिया सकळा हरीच्या दासा, माझिया सकळा हरीच्या दासा. माझी या सकळा हरीच्या दासा, जे माझे हरिदास आहेत त्यांना हरिदास बनव, त्यांना माझं बनव. आणि मग माझं बनवल्यानंतर का विश्वासाला तुडविजे चोरा, शिनला सुईजे महापुरा, तैसे दोषी इही नरा अनिष्ट कीजे. अनिष्ट करणारे शब्द जीवनात त्यांच्या संपव. काय काय विधिमुखाने पहिल्या चरणात मागितलं आणि काही गोष्टी निषेधाच्या दृष्टीनं मागितल्या. या हरिभक्ताच्या आयुष्यातला पहिला निषेध मागताय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. कल्पनेची बाधा न हो कवने खाली, कल्पनेची बाधा न हो कवने खाली, कल्पनेची बाधा न हो कवने खाली, कल्पनेची बाधा न हो कवने खाली. ही संत मंडळी सुखिया सोय, संत मंडळी सुखिया सो. कल्पनेची बाधा न हो कवनकारी, कल्पनेची बाधा न हो कवनकारी. संत मंडळी सुखिया सोई, संत मंडळी सुखिया. कल्पनेची बाधा न हो कवनकारी,
बाधा न हो कोणी काढी, ही संत मंडळी सुखी असो. देवा, कल्पना अविद्या तेने झाला जीव. ज्या विविधांगी कल्पनेनं नसलेल्या गोष्टी आम्हाला दाखवल्या, जिनं दुःखमूळ असलेला संसार सुखाचा मानायला लावला, तिच्यात आम्हाला तिची बाधा होऊ देऊ नको. ती बाधा एकदा झाली, बाधा झालेला मनुष्य नीट राहत नाही. लोकसभेच्या अगोदर मी एक बाधा झालेला व्हिडिओ पाहिला होता. अबकी बार 400 पार 400 पार. ते पाहिला का तुम्ही तो व्हिडिओ? मी लय हसलो होतो तो व्हिडिओ पाहून. म्हटलं ते होईल तेव्हा 400 पार होतील, 300 पार होतील. तू सामान्य माणूस आहे ना, तू कशाला परिणाम करून घेऊन राहिला ते? अहो ते असं झटका द्यायचं. हॉस्पिटलमधला व्हिडिओ होता तो. काय म्हटलं बघ, लोक एकदा बाधा झाली की माणूस नीट राहत नाही. म्हणून बाधा कशाचीच होऊ नये. बाधा झाल्यावर जसं वेड्यासारखा माणूस एकच गोष्ट तेच बडबड. जुन्या काळात लग्न झाल्यावर सुद्धा माणसं बोलायची नाही. 2-2 मुलं बाळा व्हायचे म्हणे, बोलायचे नाही. आमचे वक्ते बाबा उदाहरण सांगायचे म्हणे, लग्न झालं, 2 मुलं झाली, पोरं मोठे झाले, माणसाची ड्युटी वाळ्यात झोपायची लागली गोठ्यात, तरी पती पत्नी बोललेली नव्हती. बोललं तसं काही कामानिमित्त पोराचं नाव घेऊन. आजही काही घरात पद्धत आहे, मुलाचं जे नाव असलं त्याच स्वरूप म्हणजे बायकोला हवा, असं पद्धतच आहे घरातली. मग त्या घरात कोणीच बोलत नव्हतं, मालकाची ड्युटी वाळ्यात झोपायची लागली. एक दिवस गावात सप्ताह होता, निबाई पहाटे 4ला उठून गेली वाड्यात. गाईचं शेण आणायचं म्हणे, सारवायचंय मला. तिनं ते गाईचं शेण गोळा केलं, टाकलं. त्याला म्हटलं कोणीतरी आलंय गड्या कोठ्यात. म्हटलं कोण आहे? ती बाई म्हणते मीच आहे. कोण आहे? मीच आहे. कधीच बोलली नाही, पहिल्यांदा बोलली. ती कुठं? गोठ्यात. त्याला इतका आनंद झाला, तो म्हणतो मी म्हटलं कोण आहे? ते म्हणते मीच आहे. तिचंही तेच. ते म्हणतो कोण आहे? मी म्हणते मीच आहे. ते म्हणते कोण आहे? मी म्हणते मी. ती आंघोळीला गेली, सासू म्हणे कधीच तारीपाट घेत नाही. आजीचं काय चालू आहे? मी म्हटलं कोण आहे? ते म्हणते मीच. बाहेर आली तरी तेच. कधी नाही बोलले, आजच बोलले. कधी नाही बोलले, आजच बोलले. मी म्हटलं कोण आहे? ते म्हणते मीच. कधी नाही बोलले, आजच बोलले. मी म्हटलं कोण आहे? ते म्हणते मीच. ते परत बोलले तेव्हा त्यांचं समाधान झालं. याला बाधा म्हणतात. एकदा बाधा झालेली म्हणजे लई गिराईक. मोताळा नावाच्या बस स्टँडला बुलढाणा जिल्ह्यात 2 जण बसलेले पाहिले मी, बाधा झालेली. त्यातलं एक बाधा झालेलं पुढं, एक बाधा झालेली तिकडून, असे दोघं. मी अगोदर बसलेलो होतो बरं का तिथं बस स्टँडवर. पण मी उठून गेलो, त्यांच्या हातावर ते मेहंदी बिंदी दिसली. म्हटलं हे बहुतेक नवीन जोडपाय, आपण जुने झालो आता, चला मागे जाऊ द्या बुवा, मंडळींना जागा द्या. ती येऊन बसले. ते तुला माझ्या डोळ्यात काय दिसतं? ती मुलगी म्हणे. तो म्हणतो तुझ्या डोळ्यात मला सारं जग दिसतं. म्हटलं मेलो गळ्या, सारं जग? अबे जग केवढं आहे का तुला माहित आहे काय? आणि सारं जग दिसतं. मी 2 तास झाले त्या बसस्टँडवर बसलो होतो. असा संताप आला, त्याच्याजवळ गेलो. त्याला म्हटलं मूर्खा, या जगात मग एसटी दिसली कुठे तर पाय. मी 2 तास झाले वाट पाहून राहिलो तिची. तुला हिरे जग नंतर दाखवतो. ते बाधा झालेली गिराईक आहे. प्रेम तो हमें भी करना था लेकिन बात खास हुई नहीं. एक जण मला भेटला म्हणे मी प्रेमावर कविता करतो महाराज. तर म्हटलं चांगलंय. प्रेम तो हमें भी करना था लेकिन बात खास हुई नहीं. ताजमहल तो हमें भी बनवाना था लेकिन लोन पास हुआ नहीं. समजा हे बाधा झालेलं आहे. बाधा नीट झोपू देत नाही माणसाला. हँग झाली माणसं. अरे बाधाच करायची असेल तर भारताच्या झोडीत 2 कांस्य पदक घालणाऱ्या मनू भाकरची बाधा होऊ द्या. जीवन सफल होईल, तरुणाई सफल होईल. जन्म सफल झाला तिचा. 22 वर्षाची पोरगी, देशाच्या पंतप्रधानापासून तर गावातल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यापर्यंत तिचाच फोटो होता डीपीला. तिचे स्टेटस होते दिवसभर. का? बाधा झाली पण यशाची. इथं काय चिल्लर बाधा. एकदा बाधा झाली ना, साडीची बाधा झाली प्रतिभाताईंना. प्रतिभाताई पाटील 16 वर्षात साडीने सुनाई पुढे गेली. बदल दर मजल, मुक्काम दर मुक्काम, कोणगाठच बांधली होती. मी राजकारणातच जाईल. पहिल्यांदा विधानसभा लढवली, आमदार झाल्या, खासदार झाल्या, मंत्री झाल्या, राज्यपाल झाल्या. कोणगाठ अशी बांधली. बाधा इतकी झाली यशाची की वयाचा उत्तरार्ध सुरू झाला. देशाच्या सर्वोच्च पदाला गवसणी घातली. आणि महाराष्ट्राचं नाही, देशाचं पहिलं नाव महिला राष्ट्रपतींमध्ये कोरून ठेवलं. सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील. आता त्यांची पती वारली. बाधा झाली ना, मनुष्य यश मिळवूनच आणतो. पण या बाधा झाल्या की या अपयशापर्यंत नेतात.
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. तेव्हा ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम चा बीजातस्य पार्थ संपदमासुरीम. जसं दैवी संपत्तीच्या गुणाचं वर्णन भगवंतांनी केलं तसं आसुरी संपत्तीचे दोष सांगितले. हे दोष त्या भगवत भक्ताकडे जाऊ देऊ नका. त्या चिरंजीव आरवकडे कधी जाऊ देऊ नका. अहंकाराचा वारा न लागो राजसा. आई वडिलांचा सांभाळ करणं, आजी आजोबांचा सांभाळ करणं, कुळाचार सांभाळणं, ही कला, हे कौशल्य, ही कसब त्या चिरंजीव आरवमध्ये तुम्ही द्या. पण त्याकरता माझी या सकळा हरीच्या दासा असलेल्या आरवला अहंकाराचा वारा लागू देऊ नका. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी. देवा एवढंच नाही, त्या मुलाचा जन्म ज्या कुळात झाला आणि ज्या कुळाने आतापर्यंत वारकरी संप्रदायाची सेवा केली त्याच्याकडून सुद्धा तीच सेवा घडून त्याचं कल्याण कर. मागणं मागताय नामदेवराय अभंगाच्या शेवटच्या चरणात. नाम म्हणता साबे कल्याण. नाम म्हणता साबे कल्याण. नाम म्हणता सावे कल्याण. नाम म्हणता सावे कल्याण. मुखी चाट वाढवतो. निदान पांडू हे रामुखी निदान निदान जामुखी निदान जामुखी निदान हे जामुखी निदान जामुखी मुखी
कल्पनेची बाधा न हो कोणी काय, कल्पनेची बाधा न हो विठोबार कुमाई हरे विठोबार कुमाई, विठोबार कुमाई विठोबार कुमार, विठोबार कुमाई, सगळ्यांनी म्हणा विठोबा. हा मोदाड गुरुजी, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. जय हा हा टाळ टाळ वा वा. हरी बोल. हो हो. कुंडली गावरदार ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय. हरि ढोबार कुमार, हरि ढोबार कुमार, ढोबार कुमार, ढोबार कुमार, ढोबार कुमार, ढोबार कुमार, ढोबार कुमार, कुमाई हो 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 ढोबार कुमार, ढोबार रघुमाई. नामामणे तया सावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. झालेली सेवा आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणी अर्पण करतो. वाणीला विराम देतो. चिरंजीव आरवला आपल्या सगळ्यांचे खूप आशीर्वाद मिळो. आजोबा गोरख बाबा, वडील विशालराव, अनिलराव आदी करून संपूर्ण कुटुंब, या संपूर्ण कुटुंबाच्या चरणी मनापासून धन्यवाद प्रणाम. या कार्यक्रमाचं गोड नियोजन ज्यांनी केलं ते मुलाचे वडील, आणि त्यांना मोठ्या उत्साहाने सहकार्य केलं ते आपल्या परिसरातले भजनरत्न आदरणीय शिवरामजी महाराज बोराडे. मी महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो, प्रणाम करतो. तसं तर काही फार दिवस झाले या उत्सवातली सेवा ही आपण ठरवली नाही, पण मला इथे वेळेवर शक्य झालं आणि महाराजांचा आग्रह असल्यामुळं ही सेवा माझ्याकडून घडते. महाराष्ट्रातला गायकीच्या क्षेत्रातला अत्यंत प्रेमळ आवाज माझे बंधू कैलासजी महाराज पवारही आज लांबून आले. त्यांच्याकरता आपण सुद्धा एकदा टाळी वाजवून त्यांचं या भागाच्या वतीने स्वागत करूया. आदरणीय दिनेशजी महाराज मोजाड, राहुल महाराज आणि आशीर्वाद द्यायला आलेले आदरणीय रघुनाथ बाबा, या सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो आणि सगळ्यांना प्रणाम करतो. मुलाच्या वडिलाची इच्छा आहे पिंगळा म्हणायचा, त्याच्यामुळे तो म्हणावा लागेल.
मला